आज आपण बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत तरीही अजिबात तेलकट न होणारी शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहोत। अगदी नवशिके जरी असाल तरी अशी दुप्पट तिप्पट फुलणारी आणि भरपूर लेयर सुटलेली शंकरपाळी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात करू शकणार। सुरुवातीला एका भांड्यात आपण हे दूध टाकणार आहोत, सोबतच त्यात ही साखर पण टाकायची। याला चांगलं मिक्स करायचं। साखर विरघळेपर्यंत हे गॅसवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, याला उकळू द्यायचं नाही। आता हे दूध पाण्याचं मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं। तोपर्यंत आपण एका परातीमध्ये हा मैदा टाकून घेऊयात आणि नंतर त्यात हे थोडं चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे कडकडीत गरम झालेलं तूप या मैद्यावर पूर्ण पसरवून टाकायचं। सुरुवातीला चमच्यानेच ते मिक्स करा, कारण तूप सध्या खूप गरम आहे। आता हाताने याला चांगलं मिक्स करायचं। हे तूप या मैद्याला पूर्ण व्यवस्थितपणे लावून घ्या। याची मूठ केली तर अशी वळली जाते। आता हे दूध साखरेचं थंड झालेलं मिश्रण यात थोडं थोडं करून टाकायचं। यात तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढवू पण शकता, पण खूप पण जास्त साखर टाकू नका, कारण यामुळे शंकरपाळी कडक होतील। आता यावर एक कपडा झाकून 10 मिनिटासाठी हे आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे। थोडं याला असंच मळून घ्यायचं। असं हाताने सैल केलं की ते लाटायला पण सोपं जातं। याला आधी असं मुसळीने ठेचून घ्यायचं, म्हणजे याचे लेयर्स छान येतात। शंकरपाळी करताना असं करून बघा, एकदम बेस्ट रिझल्ट मिळतो। याला आता लाटून घ्यायचं। याला गोलाकार आकार येणं असं पण गरजेचं नाही, याला जाडच ठेवायचं, कारण शंकरपाळी आपल्याला चांगली फुगू द्यायची आहे आणि एकदम खुसखुशीत करायची आहे। आणि आता याला आधी उभे असे कट करून घ्यायचे। याची जाडी तुम्ही बघा, किती जाड मी ही पारी ठेवली आहे, अशीच जाड ठेवायची आणि नंतर मध्ये कट देऊन शंकरपाळी कट करून घ्यायची। बघा, अशी इतक्या आकारात परफेक्ट शंकरपाळी तयार होतात। अशा प्रकारे आपण इथे सर्व शंकरपाळी तयार करून घेतली आहे। ते मी तेल गरम करायला ठेवलं होतं। आता त्यात हळूवारपणे शंकरपाळी सोडायची। गॅस कमी ठेवूनच या शंकरपाळी तळायच्या। गॅस मध्यम पण नाही करायचा, मंद गॅसवरच तळायचं। जितक्या मंद आचेवर तुम्ही शंकरपाळी तळणार तितके त्याला लेयर्स छान येतील। याला हलकासा बदामी रंग यायला लागला आहे। शंकरपाळी खूप जास्त डार्क रंगावर तळायची नाही। बघा, मस्त परफेक्ट रंगावर ही शंकरपाळी तळली गेली आहे। आपण एका झाऱ्यावर ही शंकरपाळी आधी काढून घेऊ। आता एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर ही शंकरपाळी आपण काढून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका।